जगदंबा देवी संस्थानचा गणपती या ठिकाणी काळाच्या पुतळा त्या ठिकाणी निघाली तुम्ही पाहू शकता. मेळघाटातल्या सुप्रसिद्ध गदली सुसून हे नृत्य या ठिकाणी सादर केलं जात आहे. म्हणजे पारंपरिक जे आपले नृत्य आहेत त्या कला आहेत त्या कलाही आता जगदंबा गणेशोत्सव मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केल्या जातात. हजारोच्या संख्येने जे लोक आहेत ते आजच्या कार्यक्रमासाठी आले आहेत. तर चला भाऊ सोहळा या ठिकाणी आले आहेत. महिला आहेत, पुरुष आहेत, वेगवेगळ्या अक्कलकोटच्या महाराजा असणाऱ्या ज्या भव्य गणपतीची मूर्ती आज कोणाच्या ज्या ठिकाणी तुम्ही बांधत आहात तो वाजत गाजत जाऊन राहिली. अक्कलकोटचा राजा आजपर्यंत अक्कलकोटच्या कधीच पाल घेतली. अक्कलकोटची 21 फूट उंच असणारी गणपती बाप्पाची मूर्ती आज स्थानारूढ व्हायसाठी सध्या जात आहे. ना तत्पूर्वी तुम्हाला दाखवलं होतं किंवा काय काय म्हणजे गदली सूचना विविध आहे पण सोबतच या ठिकाणी ही मूर्ती अति भव्य अशी मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला देत नाही.
आज अचलपूरच्या म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी मूर्ती मला आजच झाली. अतुल भाऊ लग्नात अतुल भाऊ उत्साह जर म्हणसाल तर भल्ला उत्साह. तसंही गणेशाचं आगमन सकाळ होणार आहे म्हणजे. पण काय या तुमच्या मंडळाचा इतिहास आहे आणि या वर्षी नवीन काय आम्हाला पाहायला भेटणार आहे? यावर्षी आमच्या मंडळाची 121वी जगदंबा व्यायाम प्रसारक मंडळ जे आहे त्या मंडळाची 101वी मिरवणूक आहे. म्हणजे वर्ष 101 आहे. 101 वर्ष असल्या कारणानं आम्ही भव्य दिव्य मिरवणूक काढत. या वर्षी कोणत्या कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या मंडळाच्या माध्यमातून ठेवलं आहे? यावर्षी मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सर्व ठेवलेले आहे. रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. त्यानंतर झाडे लाव वृक्षारोपण ठेवलेलं आहे. त्यानंतर महिलांबद्दल जे सध्या जे चालू आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे. मोठे मोठे वक्ते बोलवून त्यांच्या माध्यमातून आपण सर्व शिबिराचं आयोजन केलं. मला एक सांगा, 121वा वर्ष आहे. या 121व्या वर्षात ज्या लोकांना याची सुरुवात केली त्या लोकांप्रती तुमचं कोणतं समर्पण आहे, कोणती श्रद्धांजली आहे? त्या लोकांनी तर खूप म्हणजे 101 वर्ष म्हटलं म्हणजे आता भरपूर वर्ष झाले. त्या लोकांनी त्यांचं जे समर्पण आहे ते विचाराच्या पलीकडचं आहे. कारण की त्यांनी जे केलं ते खूप विचारधीन आहे. कारण की खूप त्यांनी परिश्रम करून 101 वर्ष म्हणजे भरपूर वर्ष झाले आज. त्यांचा परिश्रम शब्दाने सांगता येईल. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार, परतवाडा.